बीडच्या श्री भगवान श्रीकृष्ण आश्रम या ठिकाणी 108 कुंडी विष्णू महायाग आणि भव्य रामकथा सुरू आहे। विशेषतः ज्या ठिकाणी हा भव्य 108 कुंडी विष्णू महायाग होतोय त्या ठिकाणी आपण समोर पाहतोय अशा पद्धतीने ही यज्ञशाळा आहे आणि पूर्णतः यज्ञशाळा ही लाकडी यज्ञशाळा बनवण्यात आलेली भव्य दिव्य पद्धतीने ही उभारण्यात देखील आलेली आहे आणि गेल्या 8 दिवसापासून या ठिकाणी हा विष्णू महायाग सुरू आहे। विष्णू महायाग हा विश्व शांतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असतो। आज जर आपण पाहिलं तर जागतिक स्तरावरती मोठी युद्ध सुरू आहेत आणि त्यामुळे अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे। मात्र जगाच्या कल्याणासाठी आणि विश्व कल्याणाच्या दृष्टिकोनातून हा जो महाविष्णू याग केला जातोय तो देखील भव्य दिव्य प्रमाणामध्ये केला जातो। आपण समोर पाहतोय अशा पद्धतीने सुंदर असे 108 कुंड आहेत आणि या ठिकाणी वेदोक्त जे मंत्र आहेत त्या मंत्राच्या जयघोषामध्ये सुंदर पद्धतीने हा यज्ञ आणि हा जो महायाग आहे हा संपन्न होतोय। विशेषतः 108 कुटुंब या ठिकाणी दररोज येऊन या विष्णू महायागामध्ये सहभागी होत आहेत। वेगवेगळ्या आहुती देखील दिल्या जातात आणि हा नेमका याग का केला जातो याच्या पाठीमागचा काय विशेष हेतू असतो तसं पाहिलं तर जगाच्या कल्याणाच्या अनुषंगाने संतांनी अनेक वेगवेगळे यज्ञ सांगितलेले आहेत। त्यापैकी हा विष्णू महायाग याचं काय महत्त्व असतं आणि तो कशा पद्धतीने सुरू होतोय। आपल्यासोबत या ठिकाणी केशव महाराज आहेत। महाराज, हा जो याग आहे तो कशा पद्धतीने साजरा केला जातोय आणि याच्या पाठीमागचा मूळ हेतू का? आता आज जर पाहिलं आपण तर जागतिक स्तरावरती खूप मोठ्या प्रमाणात युद्ध वगैरे होत आहेत आणि तुम्ही हा विश्व शांतीच्या दृष्टिकोनातून याग करताय। जगामध्ये विश्वामध्ये सर्वत्र शांती पसरली पाहिजे आणि सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण झाल्या पाहिजेत हाच एकमेव उद्देश आहे। धर्मग्रंथामध्ये वर्णन आलेलं आहे, विष्णू यज्ञेन सर्वत्र सिद्धिर्भवती। जीवनातल्या सर्व सिद्धी अडचणी समस्या दुःख दूर करण्यासाठी पुरातन कालापासून यज्ञाची परंपरा चालत आलेली आहे। यज्ञ म्हणजेच अग्नीच्या रूपानं भगवंतापर्यंत पोहोचवण्याचं साधन आहे। आपण डायरेक्ट भगवंतापर्यंत कोणतीही वस्तू पोहोचू शकत नाही। काय वैशिष्ट्य या यज्ञ मंडपाचं? जो यज्ञ मंडप सुंदर पद्धतीने आहे, लाकडी भव्य दिव्य मंडप आहे, बहुतांश वेळा अशा पद्धतीचे मंडप पाहायला मिळत नाही। 108 कुंड आहेत, याचं काय वेगळेपण आहे? याचं वेगळेपण हेच आहे की ही पुरातन पद्धत आहे। हा यज्ञकुंड यज्ञ मंडप जो बनवलेला आहे तो राजस्थानमधून आलेला आहे। राजस्थानचे कारागीर येऊन त्यांनी हा 1 महिना पूर्णपणे वेळ देऊन हा मंडप बनवलेला आहे आणि यामध्ये वैदिक पद्धतीनं मंत्रघोष करून यज्ञ केला जातो, त्यामुळे पूर्ण फळ त्या यज्ञकर्त्याला मिळतं। हा उद्देश त्याचा एकमेव आहे। मात्र जगाच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून संतांचे अवतार असतात, पण या यज्ञाचा जो हेतू आहे आणि यामध्ये आहुती टाकत असताना जो संकल्प सोडला जातो तो संकल्प कुठल्या पद्धतीचा आहे? का तर जागतिक स्तरावरची जी युद्ध परिस्थिती आहे तिथेही शांततेच्या दृष्टिकोनातून वारकरी संप्रदायांनी सर्वच ठिकाणी शांततेचा खूप मोठा मार्ग दाखवलेला आहे। ज्ञानेश्वर महाराज असेल आदी करून संत महात्म्यांनी जगाच्या कल्याणाची अपेक्षा करणारे यज्ञ आणि तशा पद्धतीने मंत्र देखील सांगितले होते। नेमकं काय संकल्प सोडला जातो? यज्ञामध्ये वैदिक पद्धतीने संकल्प तर केला जातो, परंतु विशेष संकल्प हा केला जातो की स्वतःमध्ये अगोदर बदल करा आणि इतरांच्या मध्ये नंतर करायला सुरुवात करा। आपल्यामध्ये जे काही व्यसनं आहेत, आपल्यामध्ये जे दुर्गुण आहेत त्यांची आहुती या यज्ञामध्ये दिली पाहिजे आणि ती आहुती जर दिली, आपण जर शुद्ध झालो ना तर विश्वामध्ये शांती नांदायला वेळच लागणार नाही। स्वतःमध्ये आपण बदल करत नाही आणि इतरांना बदल करायला निघतो, त्यामुळेच इतरांमध्ये बदल होत नाहीये। या यज्ञामागचा एकच उद्देश आहे की स्वतः बदला आणि नंतर इतर आपोआप जग बदलायला लागेल। मात्र हे युद्ध सुरू आहे ते देखील थांबलं पाहिजे, कुठेतरी जो हिंसाचार आहे तो देखील थांबला पाहिजे, त्या अनुषंगाने काय नेमकं केलं? हा, हे युद्ध एक फार मोठी एक समस्या निर्माण झालेली आहे। विश्वामध्ये अशांती निर्माण झालेली आहे। पूर्ण जगामध्ये विश्वामध्ये शांती प्रस्थापित करणं फार गरजेचे आहे आणि शांतीचा मार्ग दाखवण्यासाठी पूर्वीपासूनच भगवान बुद्धांनी किंवा अनेक संतांनी सुद्धा शांतीचा मार्ग पूर्ण जगाला दाखवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणूनच आजही सर्व जगामध्ये शांती प्रस्थापित व्हावी हाच या एकमेव उद्देश या यज्ञाचा आहे आणि म्हणूनच आपण यज्ञाचं नियोजन केलेलं आहे। दुसरीकडे श्रीराम कथेचा देखील आवाज येतोय। डोकबाबा महाराजांच्या श्रीमुखातून श्रीराम कथा ऐकली जाते, त्या ठिकाणी देखील लाखो भाविक आहेत ते मंत्रमुग्ध होत आहेत। नेमका हा कसा योग जुळून घेतला? हा योग येण्याचं कारण भगवान श्रीकृष्णाचं मंदिर या ठिकाणी उभारलं जाणार आहे आणि कृष्ण आणि राम एकच आहे, त्यांच्यामध्ये भेद नाहीये, पूर्ण अवतार आहेत आणि त्या उद्देशानं या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारे रामराव महाराज ढोक यांची रामकथा चालू आहे। हा उद्देश आहे की जेणेकरून सर्व श्रोत्यांना प्रभू रामचंद्रांचं चरित्र ऐकायला मिळेल, जेणेकरून आचरण कसं असलं पाहिजे, किती शुद्ध असलं पाहिजे। ज्याच्या जीवनामध्ये आचरण शुद्धता आली त्यांनाच कृष्णाचा साक्षात्कार झाला, त्यांच्या जीवनामध्ये कृष्ण प्राप्त झाला। म्हणून अगोदर आचरण शुद्ध करण्यासाठी रामायण आणि रामायण ऐकल्याच्या नंतर कृष्ण मंदिराच्या उभारणीला सुरुवात हा एकमेव उद्देश आहे आणि यामुळेच यज्ञाचं आयोजन केलेलं आहे। रोज कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे, दररोज वेगवेगळे कार्यक्रम, महाप्रसादाची व्यवस्था आहे
लाखो भाविक या ठिकाणी येतात आणि या कार्यक्रमाचा लाभ घेतात. आपण पाहतो सुंदर असं आयोजन आहे. विशेषतः विश्व कल्याणाच्या दृष्टिकोनातनं जी विश्वामध्ये सध्या जी युद्धजन्य परिस्थिती आहे त्यामध्ये ते युद्ध थांबले जावेत आणि जो हिंसाचार आहे तो देखील थांबला पाहिजे. या दृष्टिकोनातनं बीडच्या केज येथील श्रीकृष्ण भगवान आश्रम या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाच्या आश्रमामध्ये हा यज्ञ होतोय आणि विशेषतः लाखो लोक या ठिकाणी येत आहेत आणि शांतीचा जो संदेश आहे तो देखील घेतला जातोय. प्रभू रामचंद्राची कथा देखील या ठिकाणी गायली जाते, श्रवण केली जाते. त्यामधून एक आचरणाच्या दृष्टिकोनातून एक आदर्श मार्ग प्रभू रामचंद्राचा देखील या ठिकाणाहून दाखवला जातो. त्यामुळे साहजिकच हा जो काही यज्ञ आहे जो 108 कुंडी महाविष्णू याग आहे, या यागाच्या माध्यमातून विश्व कल्याणाचा संदेश आणि त्याचबरोबर प्रभू रामचंद्राच्या कथेमधून आचरणाचा संदेश हा एक दुग्ध शर्करा योग या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेश जाधव, न्यूज 18 मराठी, बीड.